माझं आव्हान आहे की गेली 40 वर्षामध्ये दादांनी बोलले ती 40 वर्षामध्ये दादांनी जी झोपडपट्टी वसन केलेलं आहे ते झोपडपट्टीचं पुनर्नूतनीकरण दादांनी वसा घेतलेला आहे आणि विशेषतः म्हणजे हे नक्की होणार आहे की अशी आम्ही दादांकडून राममामाकडून आणि दोनशेकडून आम्ही अपेक्षा केलेलीच आहे। विशेषतः म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली सभा म्हणजे आयुष्यातील म्हणजे गावामध्ये जसं राजकारण चालू झालेलं आहे जशी राजनीती चालू आहे गेली 40 वर्षापासून ती आज पहिली प्रचार सभा मी डोळ्यानं पाहतोय झाला आणि या सभेचं ही सभा कुठंतरी या सभेचं एक परिवर्तन म्हणून आपल्याला पाच वर्षामध्ये तर बघायला भेटणारच आहे। आणि आता काही लोकांना दादा विशेष म्हणजे मी तुम्हाला रात्री बोलणार होतो की आता काही लोकांना दबाव येत आहे, काही लोक पैशाची मागणी करत आहे, काही लोक पैसे घेत आहेत। पैसा हा आपलाच आहे, पैसा जनतेचा आहे आणि तो जनतेला भेटायलाच पाहिजे। तुम्ही कुणाचाही पैसा घ्या, माझं एवढं म्हणणं आहे तुम्ही कुणाचाही पैसा घ्या पण तुमच्या मनामध्ये जो मतदार राजा आहे तुम्हाला मतदार राजा कसा निवडायचा आहे की 5 वर्षामध्ये काहीतरी तुम्हाला जर परिवर्तन पाहिजे असेल तर माझं एवढं आव्हान आहे की तुम्ही या तरुणांना संधी दिलीच पाहिजे दादा। विशेषतः तरुणांना संधी दिली पाहिजे। हा देश संविधानावर चालतोय, या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे। गेली 40 वर्षापासून मला काय वाटत नाही की दादा आपल्या गावामध्ये लोकशाही पद्धत आहे आणि राजेशाही पद्धत कुठेतरी खंडित झाली पाहिजे, लोकशाहीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। गेल्या 40 वर्षापासून जे आपण पाहतोय की अशी सभा किंवा तरुणांना संधी द्या, आम्ही बरेच वेळ दादांनी बोललेलं आहे की आम्हाला कुठेतरी संधी द्यायला आणि मला तर खूप नाकारण्याचा प्रयत्न झालेलाच आहे पण तर मी असं आव्हान देतोय आता नाकारण्याचा प्रयत्न होत आहे, दबाव येत आहे, कोणी पैशाची याचना करीत आहे, तुला किती पैसे पाहिजे, तुला काय पाहिजे, पण कसल्याही प्रकारचे मी पैशाला बळी पडलेलो नाही आणि पडणारही नाही। इथून पुढे 5 वर्षे फक्त तरुणांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देऊन बघा। जर 5 वर्षामध्ये जर काही परिवर्तन झालं नसेल तर तिथून पुढे आम्हाला संधी देऊच नका दादा, माझं स्पष्ट मत आहे। कारण कुठेतरी परिवर्तनाची भाषा आपण करत आहोत, तरुण एक ठिकाणी येत आहे, तरुणांना संधी दिलीच पाहिजे। त्यांनी 10 वर्ष तर 15 वर्षे सत्ता बघूनही आपल्याला काही हे केलं नाही। तुम्हाला 25-15 फंड माहीत आहे, 25-15 अंतर्गत वित्त आयोग माहीत आहे, कुठला योजना माहीत आहे, म्हणजे तुम्ही कधी विचारत नाही दादा, आपण विचारलीच नाही त्यांना। तुम्ही 5 वर्षामध्ये त्यांना विचारलं नाही की तुम्ही तुमची संधी मला सांगा। आता जिल्हा परिषद त्यांचीच आहे, मंत्रिमंडळ त्रिमंत्र त्यांचंच आहे काय, आपण तुम्ही मग बोलायची तुमची इच्छा होती 5 वर्षामध्ये मला तरी काहीतरी करू द्या पण तुम्हाला ती संधी दिली नाही। पण तुम्ही पोरांची आमच्यासोबत तर ठाम आहेतच, तुमचं आम्हाला कोऑपरेट तुम्ही करताय, इथून पुढे असं कोऑपरेट करा की या तरुणांना जोपर्यंत ग्रामपंचायत सत्तेमध्ये बसत नाही, ग्रामपंचायतीमध्ये सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर इथून पुढे जे परिवर्तन आहे ते नक्कीच आपण या ठिकाणी करणार आहोत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।